नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा त्याचे मेल येणार होते, ते मेल काल आले नाहीत. आज 100% मेल हे येऊ शकतात आणि यादी लगेच तुम्हाला संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकते. कारण बघा, सगळ्याच जे काही आंतरजिल्हा बदलीचं काम होतं ते कालपर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि आज तुम्हाला मेल हे बघायला मिळतील. फार तर आपल्या जाहिराती या 5 तारखेपर्यंत आपल्याला बघायला मिळतील. काल काही व्हिडिओमध्ये मी 3 तारीख बघितली की 3 तारखेपर्यंत आपल्याला जाहिराती बघायला मिळतील. आणि कालपासून एक परिपत्रक फिरत आहे की अंतर्गत जिल्हा बदली जी आहे त्या अनुषंगाने एक समिती स्थापन केलेली आहे. जिल्हा नाही, अंतर्गत जिल्हा म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली करायची आहे, त्या अनुषंगाने ती समिती स्थापन केलेली आहे काही संभाजीनगर या ठिकाणी. तर त्या परिपत्रकाचा आणि आंतरजिल्हा बदलीचा काही संबंध नाही. कुठलाही संबंध कुठेही जोडू नका. आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह बातमी मिळणार आहे. येता जे काही वर्ष आहे, नवीन वर्ष, जानेवारीचा पहिला आठवडा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पॉझिटिव्ह राहा. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं जाणार आहे. त्यात तुमच्यासोबत मी पण आहे. म्हणजे मी पण शिक्षक भरतीच्या TIT देऊन शिक्षक भरती कधी होते याची वाट बघते आहे. आणि तो जो काही सुवर्ण क्षण आहे, तो सुवर्ण क्षण नक्कीच आपल्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिसू शकतो. आता कुठलाही अडथळा नाही, अगदी कुठलाही अतिरिक्तची पण काही तिथे चर्चा होणार नाही. आज आंतरजिल्हा बदलीच्या याद्या आपल्याला बघायला मिळाल्या की आपल्याला समजेल की किती शिक्षक आलेले आहेत आणि किती शिक्षक बदली करून गेलेले आहेत. नक्कीच बरेच जण रात्रीपर्यंत उशिरापर्यंत मेल आलेले नव्हते. आज नक्कीच येतील. उशीर काय होणार नाही त्या गोष्टीसाठी. तर आंतरजिल्हा बदलीचे मेल आपल्याला आज बघायला मिळू शकतात. आणि आपली जी काही जाहिरात आहे त्या जाहिराती कालची जे काही बैठक झाली त्या बैठकीत सांगण्यात आलं की येत्या 8 दिवसात माध्यमिकचे जे पण काही रोस्टर आहे, खाजगी संस्था असतील, अनुदानित असतील, अंशतः अनुदानित असतील, त्या खाजगी संस्थांच्या माध्यमिकच्या ज्या काही बिंदू नामावल्या आहेत त्या शासनाने अपलोड करायला सांगितलेल्या आहेत. 8 दिवस त्यांना दिलेले आहेत. म्हणजे फार तर आज 27 तारीख आहे. 27, 28, 29, 30 आणि 31, 5 आणि पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 3 ते 4 तारखेला आपल्याला जाहिराती या बघायला मिळू शकतात. फक्त जी काही आंतरजिल्हा बदलीची यादी जो बघायला मिळेल त्यानंतर ते सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांना किंवा जे पण काही अधिकारी आहेत त्यांना सूचना देतील की तुम्ही जाहिराती अपलोड करा. पण काही 9वी, 10वी, 11वी, 12वीचे उच्च माध्यमिकचे जे काही रिक्त पदं आहेत त्यांच्यासाठी पण टॅब उपलब्ध करून देणार आहे. तर त्यासाठी त्यांना जवळजवळ 8 ते 10 दिवस लागू शकतात. 5 तारखेपर्यंत आपल्या जाहिराती या नक्की येतील. मी पण वाट बघते आहे. मी काय खूप अशी एखादी तज्ज्ञ व्यक्ती नाही. मी पण एक अभियोग्यताधारक आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच आज आंतरजिल्हा बदलीसाठी म्हणजे आपल्यापेक्षा ज्यांची बदली होणार आहे ते उत्सुक आहेत की आपली बदली होणार आहे, त्यांना जास्त ओढ आहे. आंतरजिल्हा बदलीचा मेल आपल्याला येईल का, किंवा आज का आला नाही, उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, पण नाही, त्या आजच येणार आहेत. तर काळजी नसावी. आपल्या जाहिराती पण आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळतील. आणि एक सांगायचं आहे, TETचा अभ्यास जे करत असतील त्यांच्यासाठी अभ्यास कसा करायचा आणि नोट्स कशा काढायच्या हे मी तुम्हाला आज याच्या पुढच्या व्हिडिओ सांगेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.